कीर्तनाची वारी देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासवसरणं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारोडसीतां मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नाना अलङ्कारदीप्तं तततमुर्जटामण्डनं रामचन्द्रं हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संते कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल बोला भूतले कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल 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 हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा दिडक्या पद्धतीचा 4 चरणांचा संतांचा महिमा संत संगतीचं वर्णन करणारा संतांच्या चरणाचा लाभ वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय 3 प्रकारचे लाभ सांगतात कनिष्ठ कोटीचा मध्यम कोटीचा आणि उत्तम कोटीचा कनिष्ठ कोटीचा लाभ हा आहे की माणसाच्या ठिकाणी असलेली कामनेची नाहीसा होणं कामना नाहीसा होणं इच्छा मरून जाणं हा कनिष्ठ कोटीचा लाभ आहे दुसरा मध्यम कोटीचा लाभ हा आहे की संतांनी जो आपल्यावर उपकार केलाय संतांनी काय केले कृपेचं दान केलंय हा मध्यम कोटीचा लाभ आणि उत्तम कोटीचा लाभ हा आहे की सगळ्यात संतांच्या चरणाची सेवा करणं हा सगळ्यात आणि महत्त्वाचा काय आहे उत्तम कोटीचा लाभ आहे विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराला लोकांनी विचारलं महाराज तुम्ही संत संगतीत जा संतांची चरणाची सेवा करा संतांचं दास्यत्व करा आम्हाला सांगता हे खरंय पण संत कोण
कारण कलियुगामध्ये पोटासाठी संत झाले कली माझी बहुत. पोटासाठी उठले की आता आम्ही सुद्धा पोटासाठीच चालू आहे सगळीकडे. आमचं काय चालू आहे? प्रत्येक वादक असेल, कीर्तनकार असेल, गायक असेल, भागवत कथाकार असेल, रामकथाकार असेल, देवी भागवतकार असेल, सगळे तुम्ही सोडून बरं का. आता तुम्ही जातला आम्ही काय विनाकामाचं ऐकायला आलो म्हणले ना, आम्हाला कुठले पैसे असं काही नाही बरं. तुम्ही सोडून आम्ही सगळे एवढे सगळे हां हे सगळे पैशासाठी इकडून तिकडं तिकडून. आता आमचा येतानाच मग अशी विनोद झाला, माणसं जे असतात ते रात्री झोपतात आणि दिवसा जागतात, पण कीर्तनकार वादक आणि गायकाचं कसं झालंय, ते दिवसा झोपतात आणि रात्री जागत येतं. मग रात्री कोण जागत आहे? राक्षस जागत येतं. राक्षसच झाले तर आपण आता रात्री 2, 4, 5 रोज वाजते झोपायला. माझा मुद्दा इथंच आहे की संत कोण? कारण संत सहजासहजी भेटत नाहीत. विवेक चूडामणी नावाचा आचार्यांचा ग्रंथ आहे. त्या विवेक चूडामणीमध्ये 3 गोष्टी दुर्मिळ सांगितल्यात. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महाजन संशया किंवा महापुरुष संशया. 2 पाठ आहेत, पाठभेद आहेत. महापुरुष संशया किंवा महाजन संशया 3 गोष्टी. त्यातली शेवटची म्हणजे महत्त्वाची गोष्ट आणि त्याच्या अलीकडची गोष्ट महत्त्वाची आहे. मनुष्य जन्म दुर्मिळ आहे हा खरंय, पण मनुष्यानं मनुष्य जन्माला येऊन माणसासारखं वागणं हे काय आहे? पुन्हा मनुष्यत्वम. आता मला सांगा, गाढवा पुढं 1 पाटी बुंदी ठेवा आणि 1 पाटी काय करा? तंबाखू ठेवा. गाढव काय खातं? बुंदी का तंबाखू? बुंदी खातं गाढव, बरोबर. मग जे तंबाखू खात नाहीत ते असं काही नाही. गाढवाला कळतं काय खावं काय नाही. माझा मुद्दा कुठे आहे? माणसानं माणसाचा धर्म सोडला. माणसाचा धर्म काय? गर्भवासामध्ये असताना प्रत्येक जीव आईच्या गर्भामध्ये भगवंताला एक काय करतो? विनंती करतो. काय विनंती करतो? एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवूनी आठवीन पायी. धर्म 2 प्रकारचे आहेत बरं का. भागवताच्या चिंतनामध्ये 2 प्रकारचे धर्म सांगितले. एक परमधर्म आणि दुसरा धर्म. धर्म म्हणजे काय? जन्माला आलो तर आई वडिलाची सेवा करणं, पत्नीचा सांभाळ करणं, अर्थात पत्नीचा सांभाळ करणं ज्याला आहे त्याला बरं का, ज्याला नाही त्याला काही संबंध. ज्याचा आहे त्याला पत्नीचा सांभाळ करणं, मुलाचं पालन पोषण करणं हा काय आहे? आपला धर्म आहे. पण या धर्मात गुरफटून जाण्या एवढं परमधर्मापासून आपण वंचित होऊ नये. ह्या धर्मामध्ये गुरफटून जाऊ नये. आपलं काय झालंय? आपण धर्मामध्येच गुरफटलोत परमधर्मापासून. परमधर्म काय? भगवान परमात्म्याच्या पायाचं चिंतन करणं हा आपला काय आहे? आपला जन्मच कशासाठी आहे? देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर आहे का? भोजना गोमटा, भजना गोमटा. जगद्गुरु तुकोबा तर म्हणतात ना, भजन करणं सामान्याचं काम नाही. तुका म्हणे येथे पाहिजे. इथं काय पाहिजे? अधिकारयुक्त पाहिजे, जातीचं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात आम्हाला देवाने त्यासाठीच पाठवले. तुका म्हणे मज धाडिले. माझा मुद्दा काय आहे? धर्म काय? धर्माचा पालन करण्यात गुरफटून जाऊ नये. कारण आपण परमधर्मापासून साध्या भाषेत जर बोलायचं झालं, एक असतो लौकिक धर्म आणि दुसरा असतो अलौकिक धर्म. जर एक दृष्टांत देऊन सांगायचं झालं, तुम्ही घरून निघालात आजीबाई, घरून तुम्ही कीर्तनाला निघालात, बरोबर आहे. कीर्तन ऐकणं हा तुमचा काय आहे? परमधर्म आहे. बरं बाबा, कीर्तन ऐकणं काय आहे? तुमचा परमधर्म आहे. पण रस्त्यात जर तुम्हाला 30 वर्षापूर्वीचा मित्र गाठ पडला तर तुम्ही त्याला डावलून येचाल का? नाही ना. मग मित्राला बोलणं काय आहे? तुमचा परमधर्म आहे. पण त्या मित्राला बोलण्याच्या नादात कीर्तनाकडे आल्यावर संपलं. सांगितलं की कीर्तनच संपलं. कसं झालं? मग सगळंच गेलं. आजीबाई बरं बोलले, सगळंच गेलं. तसं देवानं आपला जन्म दिलाय कशासाठी? भजन करण्यासाठी. आपण काय करतोय? वाया घालवतोय. म्हणून जगद्गुरु तुकोबाला वारंवार सांगायची पाळी आली, सांगतो तुम्हासी बाजारी नाही तरी गेला जन्म वाया. परमधर्मापासून वंचित झालं की विसरले तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. म्हणून माझा मुद्दा इथं आहे काय? परमधर्म आणि धर्म याचे जर आपला मार्ग दाखवतात, याचा जो भेद दाखवतात, खरा जो लाभ आहे संतांच्या चरणाचा सगळ्यात मोठा लाभ आहे बरं का. जीव आणि परमात्म्यातला भेद मिटवणं आणि जीव परमात्मा अभेद करणं हा सगळ्यात मोठा संत संगतीचा लाभ आहे. विठ्ठल 2 प्रकारे काय झाले? विभागले गेले बरं का. एक द्वैत भावात वेगळे गेले आणि अद्वैत भाव. द्वैत म्हणजे काय? 2 असणं. दोन्हीचे प्रमाण सांगतो तुकोबा, जास्त अवघडामध्ये शिरत नाही, दोन्हीचे प्रमाण सांगतो. द्वैत म्हणजे काय?
मी भक्त तू देव ऐसे कर, हे झालं द्वैत. आणि अद्वैत म्हणजे काय? तू कामने येते नाही भिन्न भाव, भक्त तोसी देव, देव भक्त, भक्त तोसी